तर नक्कीच या ठिकाणी मीत 11 या संघाचे संघमालक मिलिंदजी वेटा सर यांना मी विनंती करेन आपणही मंचावरती या. तर या गटाचा शेवटचा सामना आपण पाहत आहे संस्कार 8 वर्सेस दम 11. टॉस मध्ये आपण पाहिलं दम 11 या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. संस्कार 8 या संघाला प्राचारण केलंय फलंदाजीसाठी. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. संस्कार 8 कडून बॅट्समन येत आहेत रोहित आणि मास, हे दोन फलंदाज येत आहेत. तर आपण पाहिलं श्री गणेश घनसोली आणि मीत 11 कोपरखेने, यामध्ये मीत 11 हा संघ या ठिकाणी विजय ठरतोय. तदनंतर हा सामना महत्वपूर्ण ठरेल. शेवटचा सामना असेल या गटातला. संस्कार 8 दम 11 पवई या संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. आपल्याला विनंती असेल गोलंदाजाचं नाव सांगा आम्हाला प्लीज. गोलंदाज हा दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या, कारण महत्वपूर्ण सामना आहे. गोलंदाजी मार्क वरती व्यास याज गॅस हा गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय आणि स्ट्राईक एंडला मात्र रोहित आणि मास ही जोडी. स्ट्राईकला रोहितचा आहे, नॉन स्ट्राईकला मास हा फलंदाज. तर नक्कीच वेगवेगळी नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो वेगवेगळ्या नावाने अनेक गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने मास हा फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय गॅस. ओ इथे मात्र हलक्या हाताने केलाय, स्टेअर केला खेळाडू मात्र हा फटका. इथे मात्र एक धाव मिळेल. एक मोठी लढत असेल दोन संघांमध्ये, कारण एका बाजूला तुम्ही पाहताय संस्कार 8 हा संघ, तर दुसऱ्या बाजूला दम 11 पोवई हा संघ पाहताय. संस्कार 8 फलंदाजी करतोय संघ. गोलंदाजी मार्कवरती हो हा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर नक्कीच येते. 2 चेंडू 3 धावा बोर्डवरती लागतायत. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय मित्रांनो. दरम्यान खुल्या गटातील स्पर्धा पाहताय. महत्वपूर्ण स्पर्धा आहे ही आर्यन चषक 2021. ही स्पर्धा नवी मुंबई अंडरआर्म क्रिकेट मधली महत्वपूर्ण स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. आणि खऱ्या अर्थाने कोपरखेडणे वासी असतील, आमचे क्रीडा रसिक असतील, क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेवरती अतोनात प्रेम करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती मास हा गोलंदाज, गॅस हा गोलंदाज. समोरच्या दिशेने फटका टॅप केलाय. इथे मात्र काय घडतंय, चौकार 4 धावांसाठी. आता मात्र प्रहार केला जातोय, हल्लाबोल केला जातोय या गोलंदाजावरती, गॅस या गोलंदाजावरती. रोहित हा फलंदाज. 3 चेंडू 9 धावा बोर्डवरती लागतायत. 3 षटकांचा सामना असेल. इथे मात्र काय घडतंय, झेल होऊ शकतो का? यस, नाहीये इथे झेल होत. एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये जाताना हा चेंडू एक चांगला चेंडू होता, परंतु बॅटची एज घेतली होती. यष्टीरक्षक चुका करतायत, चुकीला माफी नाही. एक धाव तर मोजावी लागेल. 4 चेंडू 10 धावा बोर्डवरती लागतायत.
रोहित आणि मास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा सामना आहे. गॅस निघतायत. समोरच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय चांगला चेंडू मी म्हणेन. शेवटचा चेंडू शेष. गोलंदाजी मार्क वरती. गॅस आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉलचा करार इथे येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर बोर्ड मध्ये. रोहित हे फलंदाज. समोरच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अतिशय चांगला चेंडू. 2 पंच पाहायला मिळत आहेत. कोपर खेळणे विभागातून पवन वेटा आणि त्यांचा समवेत या ठिकाणी अज्जू सर. कालच्या दिवसातही या ठिकाणी पवन वेटा यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या स्पर्धेमध्ये दाखवले. अनेक चांगले पंच आहेत. सातत्यपूर्व गतवर्षी आपण पाहिलं आणि अंडरम क्रिकेटमधले महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. उद्या मात्र परी 11 या संघाकडून खेळताना आपण पाहणार आहोत. तर उद्याही महत्त्वपूर्ण लढती राहतील. कोपरने समोरच्या दिशेने फटका केलाय. नेत्रदीपक फटका. 4 धावांसाठी सुपर बॅटिंग. मासा फलंदाजी मार्क वरती आक्रमक होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती अभिषेक हा गोलंदाज, मासा फलंदाज. खुल्या गटातील महत्त्वपूर्ण सामना. या गटातला शेवटचा सामना. समोरच्या दिशेने टॅप केलाय फटका. इथे मात्र डॉट डिलिव्हरी पाहतोय आपण. फलंदाज आणि गोलंदाज मध्ये रंगणार ही युद्ध पाहताय तुम्ही. अंडरम क्रिकेट मधली महत्त्वपूर्ण स्पर्धा आर्यन चषक 2021 ही स्पर्धा. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा बोर्डवरती लागतायत. 3 षटकांचा झटपट सामना. संस्कार 8 आणि दम 11 पोवई. वा भाई वाह. कमालीची गोलंदाजी होते पाहायला मिळते या ठिकाणी. या संघाकडून दम 11 या संघाकडून अभिषेक गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 15 धावा. गोलंदाज निघतायत. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत कमालीची गोलंदाजी. एक चांगला प्रकारे टप्पा आहे. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. इथे मात्र काय करतंय. नो बॉलचा इशारा आणि 4 धावा येतात या चेंडूवरती. 5 धावा. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. 4 चेंडू 20 धावा. पहा एक चांगली गोलंदाजी होती परंतु इथे मात्र चुका होत आहेत क्षेत्ररक्षकाकडून. या चेंडूवरती 5 धावा येत आहेत. गोलंदाज अभिषेक. मास हा फलंदाज. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू शेष. 20 धावा बोर्डवरती लागतायत. 11 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. मास हा फलंदाज आक्रमक होतोय. इथे मात्र काय करतंय. गतीमध्ये परिवर्तन. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या बोर्डवरती लागते 20 धावा. षटक क्रमांक 3 कडे वळूया. महत्वपूर्ण गोलंदाज असेल या पवई संघाचा सॅमसू हा गोलंदाज. सॅमसू हा गोलंदाज आणि फलंदाजीसाठी रोहित सज्ज होत आहेत. ओपनिंग पेअर आहे या संस्कार 8 संघाचा. ज्या पद्धतीने चांगली फलंदाजी केली त्यांनी. आता मात्र आक्रमक व्हावं लागेल. विकेटचं पतन होईल. यस. इथे मात्र पहिला फलंदाज कोसळतोय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल तंबूच्या दिशेने. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॅट्समन नेम. न्यू बॅट्समन अब्बू हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अब्बू
लेग साइडला चेंडू हा पिच केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. 23 धावा बोर्डवरती लागतायत. चोवीस धावा बोर्डवरती लागतायत. अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत. थोडीशी लाईन लेन भडकटताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय इथे. अब्बू हा फलंदाज. ओ काय फटका खेळलाय. देखना फटका, नेत्रदीपक फटका. टाळ्यांचा गजर होतोय मात्र या फलंदाजासाठी. 4 धावा, 2 चेंडू, 28 धावा. समोरच्या दिशेने अप्रतिम फटका खेळला होता गोलंदाजावरती. आता मात्र प्रहार चढवला जातोय या पवईच्या गोलंदाजावरती. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाते, पुढे सरसावते. 29 धावा बोर्डवरती लागतायत. 3 चेंडू, 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. वा भाई वा, सुपर बॅटिंग मित्रा. ज्या पद्धतीने आक्रमक झालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. 5 धावा येतील या चेंडूवरती. 3 चेंडू, 5 धावा. या चेंडूवरती आल्यात 5. एकूण धाव संख्या स्कोरबोर्ड वरती लागते 34 धावा, 34 रन्स. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल पवई, दम 11 पवई या संघाकडून. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा चेंडू सुद्धा आउट ऑफ द पार्क 4 धावेसाठी. 4 चेंडू, 38 धावा बोर्डवरती लागतायत. थोडस महागडे षटक म्हणेन मी या ठिकाणी दम 11 पवई कडून. आणि त्याचा पूर्ण समाचार घेताना मात्र हा फलंदाज भाऊ, हा फलंदाज आक्रमक झालाय. अब्बू हा फलंदाज. नो बॉलचा इशारा येतोय पंच पवन वेटा यांच्याकडून. 39, 39 धावा. थोडस महागडे षटक आपण पाहताय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे मात्र फटक्यामध्ये पॉवर जनरेट करू शकले नाहीत आणि मात्र डॉट चेंडू. शेवटचा चेंडू असेल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा 40 धावा बोर्डवरती लागतायत. शेवटचा चेंडू शेष. चौकार आहे का? प्लीज प्रेक्षकांना विचारा. पवनजी बेटा, यस इट्स अ बाउंड्री. 4 धावा येत आहेत. महत्वपूर्ण ठरतायत या ठिकाणी संस्कार 8 संघासाठी. प्लीज पंचांना पाणी द्या. धावसंख्या बोर्डवरती लागते 44 धावा. 45 धावांचं टार्गेट असेल या ठिकाणी दम 11 पवई या संघासमोर. पंचेचाळीस धावांचं टार्गेट असेल संस्कार 8 या संघासमोर. दम 11 पवई. चला सामना चालू करा, थोडी घाई करा. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत दम 11 पवई या संघाचे खेळाडू. 45 धावांचं टार्गेट आहे. संस्कार 8 हा संघ. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 44 धावा बोर्डवरती लावल्यात. 45 धावांचं टार्गेट असेल. नवीन चेंडू द्या प्लीज. चला मॅच चालू करा, विनंती असेल. अजूनही त्यानंतर काही करा. पंच म्हणून पाहताय पण नयन वेटा.
सातत्यपूर्व 2 दिवस या ठिकाणी महत्वपूर्ण सहकार्य करतायत या ठिकाणी आर्यन ग्रुपला चांगले पंच आहेत आणि त्यांच्या जोडीला तेरी हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती ड्रम क्रिकेटला मधला महत्वपूर्ण हो पहिला चेंडू वेगवान चेंडू तेज तर्रार चेंडू जी गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जेरीसाठी. हे फॅन आहे जेरीचे जे टाळ्या वाजवत आहेत. आता मात्र तेज तर्रार स्टेजवरती जे सगळे बसले थोडस सांभाळून. येस इट्स अ वाईड बॉल. वाईट प्लस आहे का अजू सर? येस 2 धावा. आता मात्र समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका खेळलाय. कौतुक करेन याही फलंदाजाचं. ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाज आहेत जेरी त्या पद्धतीने फलंदाजीसाठी सज्ज सुद्धा झालेत की किन्ना किन्ना आणि मुन्नू. किन्ना आणि मुन्नू गोलंदाज जेरी निकनेम आहेत या सर्वांची. ज्या पद्धतीने आपण टेनिस विश्व क्रिकेटमध्ये पाहतो त्याचबरोबर नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण निकनेम पाहतो. जेरी हाताने साकवत आहेत कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहेत वेगवान गोलंदाज. ओ क्लीन बोल्ड यू मिस आय डेफिनेटली हिट. सुपर्ब गोलंदाजी एका क्षणात इथे मात्र क्लीन बोल्ड केलं या फलंदाजाला. सुपर्ब गोलंदाजी कमालीची गोलंदाजी. जेरी ऑन फायर. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी टेनिस अंडरम क्रिकेट पाहिलं तर का या गोलंदाजाची गोलंदाजी पाहण्यासाठी गर्दी होते हे या खेळाडू दाखवून देतोय. 3 चेंडू 7 धावा बोर्डवरती लागतायत. एक महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. जेरी गोलंदाजी मार्क वरती निघतायत. हो इथे मात्र काय घडतंय अप्रतिम फटका खेळलाय अटॅक केलाय या गोलंदाजावरती 4 धावांसाठी. सुपर बॅटिंग 11 धावा. सॅम हे फलंदाजीसाठी तयार झालेत. 4 चेंडू 11 धावा बोर्डवरती लागतायत. सॅम फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. इथे मात्र काय घडतंय परतावं लागतंय. यस विकेट. पंच प्लीज आम्हाला सांगा विकेटचं पतन होतंय. यस विकेट क्रमांक 2. जेरी मात्र आपल्या वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 विकेट महत्वपूर्ण त्यांनी घेतल्यात. नवीन बॅट्समन अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा चेंडू असेल जेरी या गोलंदाजाचा. तर आपण पाहताय MTC क्रिकेट लाईव्हच्या मार्फत ही लाईव्ह स्पर्धा पाहताय. इथे काय घडतंय पाहणं गरजेचं. येस इट्स अ वाईड बॉल. ज्या पद्धतीने हा गोलंदाज वेगावरती स्वार झालाय तर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. दोन धावा येतील या चेंडूवरती. 14 धावा. थोडीशी लाईन लेंथ भरकटताना पाहायला मिळत आहेत हे गोलंदाज जेरी. आता मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव घेतली जाते. 15 धावा. वेगवान गोलंदाज. 2 विकेट्स मात्र त्यांना मिळाल्यात. 45 धावांचं टार्गेट असेल या सामन्यामध्ये. दम 11 या संघासमोर. आता मात्र 12 चेंडू 30 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. या ठिकाणी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज होतोय. साई हा गोलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालेत. सॅम्स आणि अभिषेक. हा माता मुन्नू आणि अभिषेक.
हो, बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न केला जातोय, एकच धाव मिळेल. 17 धावा बोर्डवरती लागतायत. 45 धावांचं टार्गेट असेल. 2 चेंडू 17 धावा. हो, इथे मात्र टॅप केलाय समोरच्या दिशेने, क्रॅकिंग फटका, देखना फटका, सुपर बॅटिंग. 21 धावा बोर्डवरती लागतायत. अजूनही मित्रांनो मॅच संपलेली नाही, कारण 2 खुल्या गाठातील मातब्बर संघ लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्कवरती साई हा गोलंदाज. हो, समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका केला. इथे मात्र काय घेतय, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा आणून दाखवताना हा फलंदाज मुन्नू हा फलंदाज आक्रमक झालाय या ठिकाणी. 25 धावा बोर्डवरती लागतायत. 20 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या बोर्डवरती लागते 25 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही येणारे 8 चेंडू, धावा पाहिजे जिंकण्यासाठी 20 धावा. समोरच्या दिशेने फटका खेळला. इथे मात्र काय घडतंय, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मुन्नू फलंदाज. शेवटचा चेंडू. 25 धावा बोर्डवरती लागतायत. ओ वा, अप्रतिम सुपर फटका, क्लासिकल ड्राईव्ह, आणि या चेंडूवरती येत आहे 4 धावा. वा भाई वा, सुपर बॅटिंग मुन्नू. 29 धावा बोर्डवरती लागतायत. 16 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये दम 11 पवई संघाला. तर एक चांगला अटॅक पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय या फलंदाजाने, मुन्नू या फलंदाजाने. अभिषेक आता स्ट्राईक एंडला येत आहेत. 16 धावांची गरज असेल. बॉलर हा हितेश येतोय. संस्कार 8 या संघाकडून. संस्कार 8. व्हाईट बॉल प्लस 1. हितेश एक अजून एक चक्री गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश हा गोलंदाज, आणि जेरीची कॉपी करताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. यंगस्टर आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं. ओ सुपर, अप्रतिम गोलंदाजी, परंतु व्हाईट बॉल आहे या ठिकाणी. 32 धावा बोर्डवरती लागतायत. अजूनही किती झाले, 32 धावा बोर्डवरती लागतायत. लास्ट ओव्हरला 29 होते, आता 3 दिले ना. 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंज केलाय संस्कार 8 या संघाने. गोलंदाजाचं नाव सांगा. अब्बू हा गोलंदाज. फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली या फलंदाजाने आता मात्र गोलंदाजीमध्ये 2 हात दाखवावे लागतील. 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ओ समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. अभिषेकचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम फटका. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 36 धावा. दम 11 संघ 5 चेंडू 9 धावा. अभिषेक हा फलंदाज. व्हाईट बॉल. 37 धावा बोर्डवरती लागतायत. आता मात्र 1:37. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्रॅकिंग फटका येतोय. अप्रतिम फटका. कौतुक करावं लागेल मित्रांनो या फलंदाजाचं, ज्या पद्धतीने अभिषेक आक्रमक झालाय. 41. 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा. तर नक्कीच दम 11 पवई संघ
एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू साकारतोय हा गोलंदाज पुन्हा एकदा. 3 चेंडू 3 धावा, 3 चेंडू 3 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. काय घडणार हे सुद्धा पाहणं गरजेचं, कारण खुल्या गटातले 2 महत्वपूर्ण संघ, संस्कार 8 संघ अगेन्स्ट दम 11 अगेन्स्ट खेळताना. 3 चेंडू 3 धावा. अभिषेक ऑन स्ट्राईक. समोरच्या दिशेने फटका टॅप केलाय, एक धाव नक्कीच मिळेल. इथे मात्र 2 चेंडू 2 धावा, 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे या ठिकाणी मित्रांनो. यस, 2 धावा काढाव्या लागतील मित्रांनो तुम्हाला इथे दम 11 या संघाला. 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावांची गरज. एका तटीची लढत पाहायला मिळते, एक महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते या ठिकाणी. 2 चेंडू 2 धावा. कोणता संघ जिंकणार, संस्कार 8 की दम 11? अबूचा हा चेंडू. तर हा चेंडू महत्वपूर्ण ठरेल या सामन्यामध्ये. कोणत्या दिशेने सामना जातो हे सुद्धा पाहणं गरजेचं. 2 चेंडू 2 धावा. इथे मात्र काय घडतंय, 1 धाव तर नक्की घेतली जाते मित्रांनो. सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार आहे या ठिकाणी दम 11 या संघाला. पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. एका बाजूला संस्कार 8 तर दुसऱ्या बाजूला दम 11. संस्कार 8 संघ विजयी ठरतोय की दम 11 संघ. 1 चेंडू 1 धावीची गरज. ही महत्वपूर्ण स्पर्धा आर्यन चषक 2021 ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजयी ठरणार, कोणता संघ पुढे जाणार आणि कोणत्या संघाला इथून मात्र परतावं लागेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. दम 11 पवई या संघाला 1 धावीची गरज असेल. चेंडू मात्र बाकी आहे 1. अब्बू हा गोलंदाजी मार्क वरती आणि फलंदाजीसाठी फलंदाज तयार होतोय. मुन्नू हा फलंदाज. चांगली बॅटिंग केले परंतु आता मात्र 1 धावीची गरज असेल इथे. काय घडणार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 1 चेंडू 1 धावीची गरज. कोणता संघ विजयी ठरतो या सामन्यामध्ये महत्वपूर्ण ठरेल. मुन्नू हा फलंदाजी मार्क वरती आपल्या संघाला विजयी प्राप्त करून देतोय का, हा गोलंदाज आपल्या संघाला विजयी प्राप्त करून देतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 1 चेंडू 1 धावीची गरज. क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका टॅप केलाय, 4 धावा येत आहेत. वा भाई वा, कमालीची फलंदाजी मुन्नूची आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील या ठिकाणी दम 11 या संघाला. चला टॉस करा. दम 11 पवई हा संघ विजय ठरतोय. संस्कार 8 या संघाला या ठिकाणी मात्र सन्मान चिन्ह दिले जाईल. प्लीज या. संस्कार 8